नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की मंजू आता इकडे नसताना मंजूच्या माघारी पूर्वा पाटीलने मात्र मोठा गेम केलाय आणि चक्क आता तिच्या बापाला म्हणजे तात्या साहेबांना मात्र तिने आता बाहेर काढलेलं असतं। इकडे तात्या साहेबांची फाईल जी काही पोलीस ठाण्यातून गहाळ झाली होती तीच प्रेक्षकांनो आता गायब करण्यामागे पूर्वा पाटील मॅडमचाच पूर्ण हात आहे आणि सरळ आता तात्या साहेबांची फाईल गायब झाली आणि ते मात्र कोर्टामध्ये इकडे निर्दोष मात्र आता बाहेर आलेले आहेत। आता हे सगळं कळता क्षणी सत्याचा संताप मात्र अनावर होतो। इकडे मात्र सत्य आणि मंजू दोघं रोमॅन्टिक होत असतानाच दोघं एकमेकांना 7 जन्माची साथ देण्याचं वचन देत असतानाच इकडे पूर्वा पाटीलने खूप मोठा धमाका केलाय। तर मंडळी, आजचा भाग एवढा इंटरेस्टिंग दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे फक्त आणि फक्त मंजिरी वाघमारेमुळेच तात्या आता 10 वर्ष जेलमध्ये होते, त्याचा मात्र राग मनात धरून तात्या आता मंजू आणि सत्याचा गेम करणार की काय हे मात्र पाहणं प्रेक्षकांनो फारच रंजकदार ठरणार आहे। म्हणूनच आजच्या भागाच्या सुरुवातीला आता आपण काय पाहतोय, इकडे मात्र तात्यांनी सरळ धमकी दिली आहे की मंजिरी मॅडमला मी अजिबात सोडणार नाहीये। तर मंडळी, आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण काय पाहतोय, आता या मायाबाईनं मात्र मंजूच्या जेवणामध्ये जमाल गोटा मिक्स करून आता त्या मंजूची वाट लावायचा जो काही प्लॅन केलाय तो मात्र मंजूने पूर्णपणे धुडकावून लावलाय। तिच्या पोटाला त्रास होईल, तिला आता इकडे लूज मोशन लागेल आणि तिला नको नको ते त्रास व्हायला पाहिजे म्हणून माया आणि सपनीने मिळून खूप घाणेरडा प्लॅन केलेला असतो। मंजू मात्र हुशार असते आणि मंजू मात्र अजिबात त्यांच्यावर आता विश्वास ठेवत नाहीये। त्यांच्या हालचाली जेवायला आग्रह करत होत्या ते सगळं वागणं बघून मंजूला मात्र पुरता डाऊट आलेला असतो। इकडे मात्र तिने अजिबात अन्नाचा दाणा खाल्लेला नाहीये आणि हे सगळं ती दुरून बघत असते। तिला कळून चुकतं की नक्कीच या दोघींचं काहीतरी कारस्थान सुरू आहे, या दोघींचा काहीतरी प्लॅन आहे आणि तो प्लॅन मात्र आता धुडकवून लावायचा। प्रेक्षकांनो, आपण पाहतोय मंजूला माया भयंकर त्रास देत होती, आता मात्र मंजूसुद्धा मायाकडून एक त्रासाचा असा काही बदला घेताना आपल्याला दिसणार आहे ना। त्या दोघीला आता जबरदस्त धडा शिकवणार आहे। इकडे मात्र मंजूला जेव्हा माया आग्रह करते जेव जेव, तेव्हा मात्र मंजू म्हणते नाही, मी आता नाश्ता केलाय आणि मला खूप त्रास होतोय। आता मात्र असं म्हणून सत्या मंजू रूममध्ये जातात आणि माया मात्र सारखीच टॉयलेटला जात असते। सपनासुद्धा बाहेर बसलेली असते, सपनाला सुद्धा आता प्रेक्षकांना खूप जोराची लागलेली असते। बिचाऱ्या दोघी आलटून पालटून टॉयलेटला जात असतात। मंजूला मात्र हे सगळं आता लक्षात आलेलं असतं। मंजूने त्यांनाच आता ते खायला लावलं आणि त्यांचीच पुरती फजिती केलेली असते। आपण पाहतोय इकडे मात्र पाण्याच्या टाकीचा नॉबच प्रेक्षकांनो मंजूने बंद केलाय। आता मायाची येणार मजा। मंजिरीला जितका त्रास आतापर्यंत मायाने दिलाय, सपनाने दिलाय, त्या सगळ्याचा बदला मात्र आता मंजिरी घेताना दिसणार आहे। तर मित्रांनो, थोड्या वेळानंतर तिकडे चित्रकार पोहोचतात। चित्रकार म्हणतात, काय चाललंय तुमचं, दोघी काय करताय तुम्ही, सारखे बकेट घेऊन इकडे तिकडे काय फिरताय, काय चालू काय मूर्खासारखं, तुम्हाला पाणी नाही आहे का इकडे नळाला। माया मात्र आता इकडे बोलत असते, अहो काही नाही, माया पॅलेसमधलं पाणी गेलं कुठं। आता मात्र मायाला कळतच नाही की यांना काय उत्तर देऊ। तेव्हा ती सपनाकडे बोट करते आणि चित्रकार आता सपनाला म्हणतात, काय गं, त्या बकेट वगैरे भरून कुठे घेऊन चाललीस तू रूममध्ये। तेव्हा मात्र मित्रांनो, त्या दोघींची अशी काय फजिती चालली आहे, बाबांना काही कळतच नाही आहे की नेमकं यांचं काय चाललंय। इकडे मात्र आपण पाहतोय सत्या मंजू आता आपल्याला टेरेसवरती बोलताना दाखवलेत। ते दोघं बोलत असतात आणि इकडे सत्या म्हणतो, वा मंजू मॅडम, वा वाघमारे, मस्त जबरदस्त कामगिरी केली आहे, पूर्ण टाकीचा मेन स्विचच तुम्ही बंद करून टाकलाय, का बरं। तेव्हा मात्र ती बोलते, कळेल, सगळं कळेल तुला, उद्या सांगते रे सत्या, आज तू आता काहीच प्रश्न विचारू नको। तेव्हा मात्र मित्रांनो, मंजू आता इकडे सत्याच्या जवळ जाते। सत्यासुद्धा मंजूला जवळ खेचत असतो। मंजू सत्या आता एकमेकांच्या जवळ असतात। सत्या बोलतो, काय मंजिरी मॅडम, तुम्ही मात्र आता माझ्या दूर दूर जायचा का प्रयत्न करताय। तेव्हा मात्र आता तो म्हणतो, वाघमारे, असं माझ्या दूर जाणं चांगलं नाही आहे, हे बघा आत्तासुद्धा तुम्ही माझ्या दूर जायचा प्रयत्न करतायत, का बरं असं करताय। इकडे मात्र मंजू त्याचं काहीच ऐकत नाही आणि मंजू आपल्याच नादामध्ये असते। मंजू बोलते, इकडे ना सत्या। तेव्हा मात्र सत्या बोलतो, हे बघा वाघमारे, माझ्या खूप साऱ्या गर्लफ्रेंड आहेत, खूप मैत्रिणी आहेत, मी त्यांच्याजवळ जातो। आता मात्र मंजूचा संताप असा काही अनावर होतो ना, ती म्हणते, काय तुझ्या मैत्रिणी। सत्याला कळतं की वाघमारेला आता मात्र पुरता राग आलाय आणि आता तो अजून बोलतो की माझ्या अवतीभोवती पोरींचा घोळका असतो। सत्या आता इकडे काहीतरी चिडवतो, मंजू मात्र भयंकर चिडते आणि सत्या मात्र मंजूची कान पकडून माफी मागते। मंजू बोलते,
आता काही बोलू नकोस तू, आता सॉरी बिरी काही बोलायचं नाही आहे तू. आणि मंजू चक्क त्याला आता शिक्षा देते आणि सत्या बिचारा तिकडे आता शिक्षा खातो, उठाबशा काढतो, कान पकडून तिची माफी मागतो. मंजू जोपर्यंत तू आता काढत नाही ना तोपर्यंत मी बोलणार नाही आहे. सत्या चक्क आता प्रेक्षकांनो इकडे तिची शिक्षा भोगत असतो. मंजू बोलते ठीक आहे बस झालं. आता मात्र सत्या बोलतो वाघमारे तुम्ही मात्र जे बोलताय ना माझ्या हक्काच्या बायको तुम्ही आहात, तुम्ही जे बोलाल ते मी करेल. मी तुमच्यासाठी काहीतरी खोटं बोललो आहे, कोणी माझी मैत्रीण वगैरे नाही आहे आणि माझ्या नशिबात वाघमारे सोडून दुसरी कोणचीही स्त्री नाही आहे, कळतंय का तुम्हाला. सत्या मंजूला आता तिकडे बोलताना दिसतो आणि इकडे दोघं रोमॅन्टिक झालेले असतात आणि दोघं एकमेकांना 7 जन्म आता साथ निभवायचं वचन वगैरे देत असतात. दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांनो आपण पाहतोय मंजू आणि चित्रकार बाहेर आता गप्पा मारत बसलेले असतात. मंजू फोनवर बोलत असते आणि तिकडे चित्रकार मात्र मंजूचं कौतुक करायला लागतात. ते बोलतात काय मंजू आजकाल तू जे वागते ना ते डॅशिंगपणा पाहून तुझं ते रूप पाहून मला तर जाम आनंद होतोय. मायाची आणि सपनीची काय तब्येत बिघडली काल, त्यांना चांगली आता लागली आहे जोरदार तिकडे. तेव्हा काल घडलेला सगळा प्रकार मात्र मंजू आता चित्रकारांना म्हणजेच बाबांना सांगू लागते. बाबा असं असं त्यांनी केलं, जमाल गोट्याची अख्खी बॉटल माझ्या जेवणामध्ये टाकली आणि मला खायला दिलं होतं तेच त्यांना आता खाऊ घातलं म्हणून त्यांचं पोटं खराब झाले ना. आणि इकडे मात्र त्यांच्यासाठी आता मी नारळ पाणी बोलावलं आहे, फोन करून मी सांगितलं आहे. आता चित्रकार बोलतात मंजू तू आता जे वागतेस ना अशीच वाग. अगं तुझ्या या साधेपणाचा या दोघींनी खूप फायदा घेतला आहे. अगं तू एवढी साधी वागू नकोस, नको त्यांच्या नादाला लागू. त्या दोघी खूपच चाप्टर आहेत, खूपच कारस्थानी आहेत आणि आता कोणालाही असो कोणाचाही तुझा फायदा त्यांना घेऊ द्यायचा नाही आहे. तू आता हुशार राहायचं. आता एवढंच मला तुला शिकवायचं होतं, पहिलेसारखी मंजू अजिबात राहायचं नाही, कळलं का. मंजू मात्र बोलते हो बाबा ठीक आहे ना. इकडे मात्र प्रेक्षकांनो बलमा मात्र घरात एंट्री करतो. एवढे मोठे नारळाचे पाणीवाले नारळ घेऊन बलमा आलेला असतो. माया मात्र म्हणते सपने ये ग तुझ्यासाठी नारळ पाणी आणलंय आता पी, विकनेस आलाय ना तुला. माया बोलते चांगलं केर रे नेबळटने. तेवढ्यात बाहेर एक मात्र दारू पिणारा माणूस आलेला असतो आणि तो आपल्या बायकोला खूप मारतो. सत्यादादाला तो आवाज देत असतो. इकडे मात्र ती सत्यादादा बाहेर या, सत्यादादा बाहेर या. कोण लोक आले म्हणून माया इकडे चित्रकार सत्या मंजू सगळेच बाहेर येतात आणि सत्या आता बाहेरून बोलतो काय चाललंय तुमचा धिंगामस्ती इकडे. मंजू विचारते काय रे काय भांडताय तुम्ही, झालं तरी काय तुमचं. तेव्हा मात्र आता तो बोलतो माझी बायको, मी हिला मारेल काही करेल, ती माझी बायको आहे ना. आता मात्र माझ्या बायकोला काहीही करण्याच्या बाता करतो का. मंजू बोलते ठीक आहे, एका स्त्रीवर तू हात उचलतोय ना आता मात्र तू हात लावून तर दाखव तुझ्या बायकोला, नाही तुझा हात पिरगाळून तोडला ना तर नावाची वाघमारी नाही. मंजू इतकी संतापते ना आणि मागचा पुढचा काहीही विचार न करता त्या दारू पिदाड्या माणूस जो काय सत्याकडे न्याय मागायला त्याची बायको आली त्याच्या कानाखाली मात्र 2-4 ठेवून देते, डायरेक्ट त्याच्या थोबाडीतच देते, त्याचं मुस्काटच फोडते. आणि मंजूचा हा अवतार बघून मात्र सगळ्यांना आश्चर्यच वाटतं. मंजूचं नेमकं चाललंय तरी काय. आता मात्र सगळे विचार करतात. आणि मित्रांनो आपला आजचा भाग तर इथेच संपलाय. आता उद्याच्या भागात काय होणार आहे. इकडे सत्याला तात्यासाहेब सुटले हे सत्य मात्र आता कळलंय आणि सत्या थेट आता तिकडे जातो आणि आपण पाहतोय सत्याने मात्र तात्यासाहेबांची चांगली गच्चांडीच पकडलेली असते. आता पूर्वाने जे काही कारस्थान केले, फाईल गहाळ करण्याचं जे काही नाटक केलंय आणि आता मात्र प्रेक्षकांनो खरी फाईल तर आपल्या मंजूच्या तावडीत असते, सत्याच्या तावडीत असते. म्हणून तात्यासाहेबांची सुटका तर शक्य नाहीये. आता पुढे नेमकं काय होणार, पूर्वाचा पूर्ण डाव कसा आता इकडे वाया जाणार आहे, कसा फ्लॉप होणार आहे तिचा प्लॅन, हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. म्हणूनच मित्रांनो इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचे सगळेच एपिसोड रिव्ह्यू सगळे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलवरती नक्की आता नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.